नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनवर निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, चर्चा तुमची आमची या सदरामध्ये आपण सातत्यानं देशभरात, कधी जगभरात आणि कधी जवळपास होणाऱ्या विविध घटनांचं खऱ्या अर्थानं निरीक्षण करत असतो आणि त्यावर आपलं भाष्यसुद्धा केलं जातं. अशीच एक घटना जी अत्यंत दुर्दैवानं घडली आहे, त्याबद्दल आज आपण चर्चा करतो आहोत. त्यासाठी कुमारी नंदा गवळी यांनी एक प्रश्न विचारला आहे. नंदा गवळी असं म्हणतात की बर्गी डॅम क्रूज दुर्घटना नेमकी काय घडली आणि तिथं काय घडलं, तर या संदर्भामध्ये आता आपण या एपिसोडमध्ये समजून घेऊया. बर्गी डॅम दुर्घटनेचा विचार करता मृत्यूसमोर असतानाही आईने आपल्या मुलाची साथ सोडली नाही, याचं प्रखर उदाहरण म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. जबलपूर बोट दुर्घटनेचा विचार केला, त्या रात्री नेमकं काय घडलं, काळजाचा थरकाप ओढवणारी सत्यकथा काय आहे हे आपण बघणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, मृत्यू जिंकला पण ममता हरली नाही. बर्गी डॅममधील त्या आई मुलाची हृदयद्रावक कहाणी. ही कहाणी अशी आहे की बर्गी डॅमचे शांत पाणी वाहत होतं. हळूहळू येणारा वाराचा आवाज आणि त्याबरोबरच कुणालाही कुठलीही कल्पना नसलेलं एक क्रूज आता त्या पाण्यावर तरंगत होतं. मित्रांनो, आईचं प्रेम हे जगातील सर्वात शक्तिशाली असतं असं आपण नेहमी ऐकतो. पण जेव्हा मृत्यूसमोर उभा राहतो तेव्हा एखादी आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते, याचे एक भयान आणि तितकंच हृदयद्रावक उदाहरण मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये समोर आलं आहे. बर्गी डॅम पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण एका रात्रीत स्मशान शांततेत बदललं. एका आलिशान क्रूजचा आनंददायी प्रवास काही क्षणात काळजाला घरे पाडणाऱ्या शोकांतिकेत रूपांतरित झाला. जेव्हा बचाव पथकाने समुद्राच्या अर्थात पाण्याच्या तळाशी शोध सुरू केला, तेव्हा त्यांना ते दिसलं. ते पाहून कठोर काळजाच्या माणसाच्या डोळ्यातही पाणी आलं. ती संध्याकाळ इतर दिवसासारखीच होती. जबलपूरच्या बर्गी डॅममध्ये अनेक पर्यटक क्रूज सफारीचा आनंद घेत होते. यामध्ये आग्रा आणि इतर ठिकाणून आलेली कुटुंब होती. हसणं, खेळणं आणि सेल्फी काढण्यात सगळे दंग होते. कोणालाच कल्पना नव्हती की निसर्ग आपलं रौद्र रूप धारण करणार आहे. अचानक आलेल्या वादळाने आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने मात्र त्यात खूप मोठा बिघाड केला. संध्याकाळी 6च्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे वाहू लागले आणि लाटा उसळू लागल्या. क्रूजवर असलेल्या प्रवाशांनी आरडाओरड सुरू केला. बोट चालकाला बोट किनाऱ्यावर नेण्याची विनंती केली, पण निसर्गाच्या ताकदीसमोर कोणाचंच चाललं नाही. बघता बघता ती मोठी क्रूज पाण्यामध्ये उलटली. मंडळी, दुर्घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी जेव्हा बचाव पथकाने पुन्हा शोध सुरू केला, तेव्हा एका केबिनमध्ये त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून डायव्हर्स क्षणभर थांबले. तिथे एका आईचा मृतदेह होता, जिने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्याला छातीशी घट्ट कवटाळलं होतं. मृत्यूसमोर होता, पाणी वेगाने आत शिरत होतं, पण त्या आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला एकटं सोडलं नाही. बचाव पथकाच्या सदस्यांनी सांगितले की त्यांची ती मिठी इतकी घट्ट होती की मृत्यूनंतरही त्यांना वेगळं करणं कठीण जात होतं. त्या आईने आपल्या मुलाला शेवटच्या श्वासापर्यंत सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. जणू ती सांगत होती, बाळा घाबरू नकोस, मी आहे ना. मृत्यूने त्यांचा जीव घेतला, पण आईची माया तो जिंकू शकला नाही. या घटनेचे अनेक प्रश्न समोर येतात. या घटनेनेही अनेक प्रश्न समोर येतात. क्रूजवर मर्यादेपेक्षा जास्त लोक होते का? लाईफ जॅकेट वेळेवर का देण्यात आले नाहीत? पर्यटकांच्या जीवाशी हा खेळ खेळला जातो का? या दुर्घटनेत अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. एका चिमुकलीने आपल्या डोळ्या देखत आणि आपल्या भावाला जाताना पाहिलं. आता प्रशासकीय चौकशी होईल, लोकांच्या संतापाचे फोटो समोर येतील, परंतु बर्गी डॅमची ही दुर्घटना आपल्याला सांगते की निसर्गासमोर आपण किती लहान आहोत. पण त्याचवेळी ती आई मुलांची मिठी हे सिद्ध करते की या जगात आईच्या प्रेमापेक्षा दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. त्या माऊलीला आणि सर्व मृतांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो,
अशा पर्यटनाच्या ठिकाणी गेल्यावर सुरक्षिततेचे नियम पाळणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून स्पष्ट होतं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या. धन्यवाद. आणि हो मंडळी, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. सर्व व्हिडिओ पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.